तर आज आणि परत आपला जत्रेचा दौरा होता. त्याचा विषय असा की आता अभिची 10वी झाल्या आणि 11वीला ऍडमिशन करायचं होतं, त्यासाठी जतला जायचं होतं. मग अभि गाडी घेऊन आलता म्हणून त्याच्याच गाडीवर बसून डायरेक्ट गेलो आनाभाईच्या घरापाशी, कारण तो पण टपलापूरला येणार होता. आणि सगळ्यात पहिला जाऊन भावाला विश केलो, कारण भावाचा वाढदिवस होता. मग तिथनं गाडी काढून डायरेक्ट गेलो डपळापुरात, आणि डपळापुरात जाऊन सगळ्यात पहिला आनाभाईला सोडलो आणि तिथनं डायरेक्ट गाडी काढून गेलो पेट्रोल पंपावर. मग 100त टाकी फुल करून डायरेक्ट चाललेलो. तेवढ्यात आपल्याला 2 फॉलोअर्स भेटलं. त्यांना भेटून त्यांच्यासोबत फोटो त्यांनी काढलो आणि तिथनं मग डायरेक्ट गाडी काढून गेलो बघा RR कॉलेजवर. आणि आपल्या संपूर्ण जत तालुक्यात फेमस असलेलं कॉलेज ते म्हणजे आपलं RR कॉलेज. आणि ह्या कॉलेजमध्ये कोण कोण शिकले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. कॉलेजमध्ये आतमध्ये जाऊन माहिती त्यांनी विचारली. त्यांनी झेरॉक्स काढायला सांगितलेलं म्हणताना डायरेक्ट गेलो झेरॉक्स काढायला. तिथनं झेरॉक्स त्यांनी काढून परत गेलो बघा कॉलेज पाशी. परत कॉलेजमध्ये जाऊन सगळी कागदपत्र त्यांनी दिली. सरांनी आपलं ऍडमिशन लगेच करून दिलं. ऍडमिशन सगळं झाल्यानंतर ना तिथनं आम्ही बाहेर आलो आणि तिथनं डायरेक्ट गाडी काढून चाललो नाश्ता करायला, कारण भुका लय जबर लागलेल्या. हॉटेलमध्ये आज जाऊन मस्तपैकी एक बिर्याणी मागवली आणि भावानो बिर्याणी एवढी क्वालिटी होती की लगेच झाप्प करून संपली सगळी. आणि बिर्याणी खाऊन बिल द्यायला लागलेलो. तेवढ्यात हे मालक म्हणले की आम्ही पण ब्लॉग बघतो तुमचं. आणि खरंच भावानो या मालकांचा स्वभाव एक नंबर आहे. मग तिथनं डायरेक्ट गाडी काढून चाललो घरला. आणि आम्ही आमच्या घरला जातोय म्हणून तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही तुमच्याच घरात बसा आणि बसून एक काम करा, आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या. आणि आता भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.